नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहे आणि नागपूर महानगरपालिकेत महिला राजच दिसणार अशा प्रकारची एक तयारी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। कारण महापौर आणि उपमहापौर महिला झाल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा महिलाच असेल अशा प्रकारचा एक विचार समोर येतोय। आपल्यासोबत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आहे। भैया काय सांगाल, स्थायी समितीसाठी सुद्धा महिलांचाच विचार केला जातो आहे? ज्या दिवशी महापौर आणि उपमहापौराचा इलेक्शन झाला त्याच दिवशी मी सांगितलं होतं की स्थायी समिती अध्यक्षसुद्धा आम्ही मातृशक्तीलाच करणार आणि स्थायी समिती अध्यक्षसुद्धा आमची महिलाच होणार आहे। तुम्ही मातृशक्तीला या ठिकाणी प्राधान्य देताना दिसत आहे। स्थायी समिती सदस्य आणि इतर सभापती जे आहेत त्यात सुद्धा महिलाच राहणार? आम्ही प्रयत्नशील आहोत की आमचे जेवढे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यासोबत बोलून स्थायी समितीचे जे भाजपचे सदस्य राहतील ते सुद्धा महिलाच राहिली पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। कदाचित देशातला हा पहिला प्रयोग असेल की महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष, सभापती सुद्धा महिला असेल। नाही, कदाचित म्हणायचं कारणच नाही, कारण पहिल्यांदाच हा ऐतिहासिक निर्णय नागपूर महानगरपालिकेने आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणाने हा निर्णय घेतला आहे। महिला या पदांसाठी इतर पुरुष मंडळीसुद्धा अनेक इच्छुक आहेत। भाजपमध्ये 102 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांच्यापैकी इच्छुकांची संख्या मोठी आहे। अशामध्ये हा सगळा समन्वय कशा प्रकारे साधला जाणार आहे? कोणी नाराज होणार नाही? भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आहे आणि एकूण 102 नगरसेवक आहे। 10 झोन सभापती हेच 5 वर्ष केले तो 50 होऊन जातात। 10 विशेष समिती हे 50 होऊन जातात। स्टँडिंग कमिटीचे सदस्य हे दरवर्षी 11 हेही 55 होऊन जातात। म्हणून पदापासून कोणीही वंचित राहणार नाही। 100% नगरसेवकांना पद भेटणारच आहे। कोणाला यावर्षी, कोणाला दुसऱ्या वर्षी, कोणाला तिसऱ्या वर्षी, कोणाला शेवटच्या वर्षी, हेच फरक आहे, बाकी काही नाही। म्हणजे नागपूर महानगरपालिकेत यावर्षी तरी पूर्णपणे महिला राज दिसणार हे नक्की? आमचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत। नक्कीच नागपूर महानगरपालिकेत महिला राज दिसणार आहे हे आता निश्चित झालं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।